तुमचं नाव आणि पत्ता सांगा. विलास बदमासागर, जातेगाव, शिरूर, जिल्हा पुणे. जातेगाव शिरूर तालुक्यात. तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बरं, आता आपण तुमच्या गोठ्याला भेट दिलेली आहे. तुम्ही मिल्क चार्जरचा वापर करताय. किती दिवसापासून मिल्क चार्जर वापरता? महिना झालाय ना, 1.5 महिना होत आला आता. 1.5 महिन्यापासून वापरता. 1.5 महिना. बरं, आता तुम्ही एक तुमचा म्हणजे मोठा अनुभव आहे मिल्क चार्जरचा, की तुमची पॅरालिसिस झालेली गाय पूर्ण उठली. म्हणजे जिला पॅरालिसिस झालेला होता ती गाय बसून घेतलं होतं. मिल्क चार्जरच्या वापराने ती पूर्ण उभी राहिली. काय अनुभव आहे सांगाल तुमचा? चांगले झाले ना, पाऊंडरने चांगलं झालं. तुम्हाला 35,000 रुपये घालवले मी पाळण्यासकट. अजून तुम्हाला लोकांची देणेदारी द्यायची, त्यांच्या कोणी आणले नाही पाऊंडर, त्यांना 1600 रुपये द्यायची काय. आणि ही गाय दुधाची होती, 11 देत होती. याच गायचे पैसे लगेच कमी होतात ना. म्हणजे पैसे बंद झाले. पॅरालिसिस झाला, तिचं दूध कमी झालं. अजून काय काय समस्या झाल्या? दूध कमी झालं, ते खाणं खायची, तब्येत खराब झाली, समजा कुठं व्हायला लागला, संस्था खराब झाली, शेण पातळ यायला लागलं, सगळ्याच समस्या सुरू झाल्या. मग तुम्हाला ही मिल्क चार्जरची माहिती कुठून मिळाली? लोगावचा माणूस त्यांनी सांगितले ना. आपले विजय भगत जे शेतकरी आहेत, युजर शेतकरी, ज्यांच्या गाईला त्यांनी व्हिडिओ मध्ये काय काय म्हणतात, युट्यूब मध्ये बघितलं, युट्यूब मध्ये त्यांच्याकडून माहिती मिळाली. मग तुम्ही मिल्क चार्जर सुरू केला, आता 1-1.5 महिन्यापासून वापरताय. आता ह्या गाईला तुम्ही मिल्क चार्जर किती खाऊ घातला? किती किलो खाल्ला असेल? तेच करतो 200 नाही, किती किलो गेला असला आता मिल्क चार्जर? 10 किलो एका गाईला. 1.5 महिन्याचे, 1.5 महिन्याचं. बर, आता किती गाय आहेत सर्व आपल्या? 6 गाय आहेत. आता गायांना काय प्रमाण देतात मिल्क चार्जरचं? आपलं 100 ग्रॅम. 100 सकाळी, 100 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम. मग ह्या गाईला ज्यावेळेस पॅरालिसिस झाला, तुमच्या ते लक्षात आलं, तुम्ही डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरला किती खर्च झाला साधारण आपला? आमचा पाळण्या महिन्यासाठी 35,000 रुपये गेले ना. 35-40 गेले त्याचे. 40,000 रुपये खर्च केला एका गाईसाठी. आणि मिल्क चार्जरचा किती खर्च झाला तुमचा? 1600 बघा ना, 3250 झाली. 40,000चा खर्च कुठवर आला तुमचा? 3200 वर. म्हणजे डायरेक्ट तुमचा पूर्ण जो खर्च आहे तो काय आला? एकदम 10% खर्च आला पूर्ण. म्हणजे जे मिल्क चार्जर आपल्याला नेहमी राम सर सांगतात की मिल्क चार्जर काय करतं, जनावरांची प्रतिकारशक्ती वाढवतं. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे काय होतं, जनावरांच्या ज्या सगळ्या समस्या त्या भरून येतात, सगळ्या समस्या पूर्णपणे कमी होतात. आता त्या पिरियड मध्ये तुम्ही तिला पाळणं लावत होते, पाळणं कुठून घेतलं तुम्ही? सामानाकडून घेतलं होतं. लिंबगावला गेलो, परत अंकुश गवारेट गेलो, आणि 4-5 दिवस फिरत होतो पाळणं बघण्यासाठी. आणि मग आता पॅरालिसिस झाला होता, तुम्ही म्हणे की गाय तुमची उभा पण राहत नव्हती. नाही ना, नव्हती. उभं राहिली का खाली सारखी बसून घ्यायची. घसरून तर एवढ्या जागेत पार बेकार केलं होतं. घसरून त्या ज्या जखमा आपण पाहतोय गाईच्या तिकडं पायावर, जर जखमा पाहिल्या असेल तुम्ही, इथं पायावर जखमा आहे, वरती जखमा झालेल्या, ह्या सगळ्या पॅरालिसिसच्या जखमा आहेत. म्हणजे ती घसरून झालेल्या जखमा आहे सगळं. पॅरालिसिस झाल्यामुळे गायीची तब्येत तुमची पूर्ण उतरून गेली होती. आणि आता कशी पूर्ण त्याची तब्येत काय आली, वाढायला लागली. गायीची तब्येत वाढली. अजून काय झालं? दूध वाढलं ना. आता दुधामध्ये काय फरक जाणवलं? फॅट बीट लागते ना आपली समजा व्यवस्थित. आधी किती फॅट लागायची? 3-5. आता किती फॅट लागते? 5-0ची फॅट लागते. आणि दुधामध्ये बदल? 9-1. SNF. आता रेट दुधाला कमी झाली. 9-1 म्हणल्यानंतर तुमचा रेट झाला 38-40 रुपये. भेटतोय तुम्हाला 6 रुपये लिटर मागे वाढले, 6 ते 7 रुपये. वाढले की. अजून काय बदल काय काय जाणवले तुम्हाला? काय नाही, बदल चांगलं चाललंय. आता बदल काय नाही, व्यवस्थित आम्ही वापरणार आता. काय रेग्युलर वापरणार. आणि उसाला चालू केलं का? कोण आहे त्यांना उसाला खत वापरायचं? उसाला खत वापरायचे. आपलं आहे ना, की 1.5 एकर आहे ना सुरूचा ऊस आहे, असा झालाय, असा वाढलाय. आणि 1.5 एकर आहे ना पडवाय. ठीक आहे, चालेल. त्याचं पण नियोजन आपण करू. आता मला सांगा, मिल्क चार्जर जर तुम्हाला भेटलं नसतं, तुम्हाला मिळालंच नसतं, तर काय आलं असतं? मग काय, आता डॉक्टर लोकांना पैसे भरते करावं लागेल. तुमची गाय नीट झाली असती का मिल्क चार्जर भेटलं नसतं तर? काय आता ते इलाज नाही. प्रकाश पवार 1,10,000ची गाय मिळली पॅरालिसिसनी. 1,10,000. आता सांगत पण मोठा मालदार पार्टी म्हणून जमतय, पण आपल्यासारख्या गरिबांनी काय करायचं?
तुम्ही खरं ना. आता सांगत होते सर मला की तुम्ही ते कोणतं तरी औषध आणायला गेले होते पॅरालिसिसचं. ते काय सांगत होते ते मला? औषध का त्याने एक थेंब सोडायचा फक्त, 2 थेंब, 2 बाटल्या होत्या एवढ्या. हा. आपण टोपा कशा डोळ्यात सोडतो तसं होतं ते. 9,500 रुपये गेले ते द्यावंच लागले त्याला. म्हणजे तुम्ही तो पण खर्च केला तरी पॅरालिसिस बरा नाही झाला, नाही ना. पण मिल्क चार्जरनी हा. पॅरालिसिस बरा झाला. हा. मी तो म्हणला 9,500, आम्ही 8,000 नेले होते, आमच्या पैसे नव्हते. म्हणलं साहेब आता तुम्ही काय करा, एवढ्या लांब परत इथं यायचं. पेट पारगाव कुठे तुम्हाला माहिती, म्हणलं इथं उधार. इथं डॉक्टर आला, म्हणला तो नाही उठत का, त्याने करंट दिला शेपटीला. हा. मग करंट असले मिशन ते करंट दिला, उठायला बघती तो परत पडली. त्याने मग 10 सालांच्या बाटल्या भरल्या. बरंच खर्च. बोर डॉक्टरनी सुद्धा बराच खर्च केला. बोर साहेबांना आत्ता दिले पैसे. हम्म. एवढा इलाज केला तरी बरी नाही झाली. नाही आम्ही लई बाई म्हणत ते इलाज क्या. आता म्हणजे राम सर आमच्या वैला टिपून आहे, इथे गेले 200, तिथे गेले 200, तिथे गेले 500, तिथे गेले. डॉक्टरने एवढे नेले एवढे नेले. आणि वाकडे तिकडे आम्ही पेट्रोलचं इकडे जा तिकडे जा तिथे धरले 40,000 बेरीज लागली. 40,000 रुपये बेरीज लागली. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके हेच झाले.